ओके. सो असा जो पार्ट आपला डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह अँड ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे दोन पार्ट्स आपण स्टडी करणार आहोत, राईट. सो इन दिस पार्ट डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, प्रिपरेशन ऑफ डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो डायहॅलोजन दोन टाइप्स असणार आहे. पहिल्याचे टाइप्स बघा. फर्स्ट टाइप जो आहे, अ सिंगल कार्बन हॅव्हिंग टू हॅलोजन atoms. A single carbon having two halogen atoms. That term is the geminal dihalide. Right. Same part. If adjacent carbons having two halogen atoms, which is termed as vicinal dihalides. So geminal dihalides and vicinal dihalides. आपल्याकडे दोन टाइपचे dihalides असणार आहेत. राईट. सो आता दोन्ही पण प्रिपरेशन ट्राय करायचे. त्यापैकी काही रिएक्शन्स ने हा फॉर्म करणार, काही रिएक्शन्स ने पण हा फॉर्म करणार. दोन्हीचे प्रिपरेशन ट्राय करून दोघांची केमिकल प्रॉपर्टीज देखील ट्राय करू. सो प्रिपरेशन मेथड. Preparation of dihalides. Right. So dihalides कसे प्रिपेअर करायचे तो आपण स्टडी करणार आहे. त्यापैकी फर्स्ट प्रिपरेशन मेथड, प्रिपरेशन ऑफ डायहालाइड है ना. त्यापैकी फर्स्ट प्रिपरेशन मेथड जो आहे तो असणार आहे हायड्रो हॅलोजिनेशन of alkyne. Okay, so first one जो आहे हायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्काइन. ह्यामध्ये एकच स्टेप महत्त्वाचा आहे, बाकी सिंपल ऍडिशन करायचं आहे. सो म्हणजे ऍडिशन ऑफ HX अक्रॉस अल्काइन reduce. सपोज मी ते इथाइन घेतला, HC ट्रिपल बॉन्ड CH इथाइन है ना. याच्या अक्रॉस मी HCl ऍड करतो. सो फर्स्ट स्टेप सिमेट्रिकल आहे, कसंही ऍड करा, इलेक्ट सिंगल प्रोडक्ट. सो त्यामुळे फर्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला HC डबल बॉन्ड C एक H. सो एक HCl ऍड केल्यामुळे एक कार्बन कन्झ्युम होईल आणि दोन्ही कार्बन्सना एकाला H एकाला Cl. सो हा आहे विनाइल क्लोराइड. डबल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन आहे. सो इट इज टर्म्ड एज विनाइल हॅलाइड. आता नेक्स्ट ऍडिशन ऑफ HCl जे करणार आहे, त्या HCl च्या ऍडिशन साठी हा Cl इन्व्हॉल्व होणार, हेल्प करणार है ना. सो त्याची कंडिशन काय बघा. हा कंपाऊंड मी इथून चालू करतो. पहिला ऍडिशन ऑफ HCl, सेकंड ऍडिशन ऑफ HCl, HC डबल बॉन्ड C HCl H. हा काय करणार Cl, त्याचा लोन पेअर जो आहे पाय बॉन्डच्या कॉन्जुगेशन मध्ये असणार. सो लोन पेअर ऑफ Cl which is in conjugation with this pi bond. So that's why हा काय करणार लोन पेअर इन्व्हॉल्व केला रेझोनन्स मध्ये आणि हा पाय बॉन्ड H प्लस एक्सेप्ट करणार. सो दॅट्स व्हाय स्टेप काय आहे HC डबल बॉन्ड Cl C H H H. सो इथे Cl चे लोन पेअर वापरताय, हेन्स Cl gains a plus charge. जास्त लोन पेअर वापरतात त्याच्यासाठी प्लस चार्ज पाहिजे, कंपल्सरी रूल आहे. देन पुढे HCl पैकी H प्लस ऍड झाला, राहिला पण आता Cl मायनस. काय करणार नेक्स्ट स्टेप मध्ये Cl मायनस हा कार्बन अटॅक करेल. कार्बन का, कारण क्लोरीनला लोन पेअर परत करायचं आहे. सो ज्यावेळेस तुम्ही या Cl मायनस कार्बन अटॅक करता, ऍट द टाइम क्लोरीनला लोन पेअर परत भेटेल. सो इट गिव्स HCC H HCl. So addition of halo acid across alkyne
always it gives geminal dihalide. पुन्हा सांगतो statement. Addition of halo acids across alkyne normally it gives geminal dihalide. डिफरन्स कळला. मग तुम्ही कुठलाही कंपाऊंड घ्या. पैकी इथेन घेतला acetylene, instead of acetylene you can get propyne, ethyne, ब्यूटाइन काही घ्या चालेल. सगळ्यामध्ये तुम्हाला जेमिनल डायहाइड भेटेल है ना. सो हा आहे जेमिनल डायहाइड. एकाच कार्बनला दोन हॅलोजन जेमिनल डायहाइड. कंडिशन समजला. CH3 C triple bond C H. Unsymmetrical alkyne acid. So at that time again we have to use Marconi rule. So according to Marconi rule, hydrogen as a delta plus or plus goes to less substituted carbon. Chlorine as a delta negative part goes to more substituted carbon. So त्यामुळे पहिला स्टेप तुम्हाला डिसाइड करावा लागेल. पहिला स्टेपचा HCl अनसिमेट्रिकल अल्काइन असेल बघा. ट्रिपल बॉन्ड च्या एकच कार्बन आहे की दोन कार्बन आहेत. सो अनसिमेट्रिकल अल्काइन च्या अक्रॉस Marconi rule ने HCl एडिशन केला. देन इन द नेक्स्ट स्टेप अगेन एडिशन ऑफ HCl. ह्याच्यासाठी ह्या क्लोरीनचा लोन पेअर इन्व्हॉल्व होणार. सो ज्या कार्बनला हॅलोजन येतो त्याच कार्बनला सेकंड हॅलोजन यायला पाहिजे. CH3 C Cl Cl CH3. डिफरन्स कळला. काय पॉइंट आहे ना. हा होता पहिला रिएक्शन प्रिपरेशन ऑफ जेमिनल डायहाइड साठी. दुसरा रिएक्शन बघूया. फ्रॉम aldehyde and ketone. Okay, so इथे अगेन ह्या रिएक्शन मध्ये देखील आपण जेमिनल डायहाइड प्रिपेअर करणार आहोत. सो प्रिपरेशन ऑफ जेमिनल डायहाइड फ्रॉम aldehyde and ketone. In this part we have to prepare geminal dihalide. Reaction क्या असणार आहे. When a carbonyl compound and a carbonyl carbon should be from aldehyde or ketone. When a carbonyl compound reacts with PCl5. आपल्याला माहिती आहे PCl5 normally shows trigonal bipyramidal structure. बरोबर आहे ना. So PCl5 ट्रायगोनल बायपिरामिडल पैकी दोन HCl Cl जे आहे ते ऑक्सिजनला डिस्प्लेस करणार. दोन Cl सबस्टिट्यूट करा. So it gives C Cl Cl plus काय केलं आपण ते PCl5 पैकी दोन Cl टाकला आणि ऑक्सिजन काढून फॉस्फरस दिला. So this is the geminal dihalide. पण जर सपोज रिएक्शन मध्ये तुम्ही अल्डिहाइड घेत असाल at the time aldehyde when reacts with PCl5 it forms terminal geminal dihalide. कारण का अल्डिहाइडचा कार्बोनिल टर्मिनल असतो. सो अशा पॅरलली टर्मिनल जेमिनल डायहाइड फॉर्म होतो. सो हे दोन्ही पॅरलल असतात. आपण कीटोन जर असेल कीटोन CH3 C डबल बॉन्ड O CH3. ह्या कीटोन मध्ये C डबल बॉन्ड O जो ग्रुप आहे हा मिडल कार्बनचा असणार. सो दॅट्स व्हाय कीटोन ऑलवेज गिव्स मिडल जेमिनल डायहाइड्स. अल्डिहाइड ऑलवेज गिव्स terminal geminal dihalide. So same reaction PCl5 it gives CH3 C CH3 Cl Cl. So when acetaldehyde
The name of this compound is the acetaldehyde or ethanol. It is a when acetaldehyde reacts with PC alpha, it gives 1,1-dichloroethane. This one is the 1,1-dichloroethane. Same reaction when acetone reacts with PC alpha, it gives 2,2-dichloropropane. दोघांमध्ये फरक है ना? डिफरन्स क्लियर आहे का? सो इथे फक्त पी सेल्फा घेऊ शकता, पी सेल्फा चालत नाही. Only P sulfur reacts with aldehyde and ketone and it will form geminal halides. Right? Instead of P sulfur चा reaction काहीच होणार नाही. त्यामुळे फक्त P sulfur चे reaction तुम्हाला करावं लागेल. Clear आहे? So हा होता आपला second method for the preparation of dihalide, geminal dihalide. Third method from ethylene glycol. Ethylene glycol. Okay. CH2, CH2, OH, OH. है ना? इथिलीन ग्लायकॉल अँटी रेफ्रिजरेंट म्हणून यूज करतात. त्याच्यामध्ये नॉर्मली कार जे वगैरे यूज करतात त्यामध्ये वॉटर ऍज कूलंट वापरतो ना, त्यामध्ये तो वॉटर फ्रीज होऊ नये त्यासाठी त्यामध्ये इथिलीन ग्लायकॉल ऍड करतात. इथिलीन ग्लायकॉल ऍड केल्यामुळे वॉटरमध्ये त्या वॉटरचा त्या मिक्सचरचा फ्रीजिंग पॉइंट आणखी ड्रॉप होतो, त्यामुळे फ्रीज व्हायचे चान्सेस होत नाही. ओके, सो इथिलीन ग्लायकॉल ऑन रिएक्शन विथ अगेन PCl5. So 1 mole of PCl5 requires 1 mole of ethylene glycol and the दोन्ही ऑक्सिजन रिप्लेस करणार बाय Cl. है ना? सो त्यापासून तुम्हाला CH2, Cl and Cl. This is the vicinal dihalide plus P सेल फॉर्ममध्ये दोन सेल गेले, काय गेला POCl3, एक ऑक्सिजन गेला HHO plus H2O. Right? So vicinal dihalide फॉर्म करण्यासाठी this is the best option. तुम्ही मुळे ठीक आहे डायहॅलोजन तयार केला असा ग्लिसरीन घ्या, ग्लिसरॉल on reaction PCl5 gives trihalogen derivative 1 2 3 trichloropropan है ना. सेम रिएक्शन तुम्ही कंटिन्यू करू शकता. सो हे जे पॉइंट्स आहेत जेमिनल डायहाइड्स अँड विसिनल डायहाइड तयार करण्यासाठीचे बेसिक रिएक्शन्स. ह्यामध्ये एक रिएक्शन ऍक्च्युअली आपण पुढे लागतो पण तो आता एक्सप्लेन करते मी ते. CCl4 on reaction with Fe in presence of H2O. So इथे बघा FeH2O is a reducing agent, mild reducing agent. तो काय करणार, एका Cl ला डिस्प्लेस करणार आणि एक H सबस्टिट्यूट करणार पर टाइम है ना. पण इंस्टेड ऑफ FeH2O जर का मी FeHCl झिंक HCl वापरला, स्टेटमेंट बघा, इंस्टेड ऑफ FeH2O इफ यू आर युजिंग झिंक HCl FeHCl त्यावेळेस सगळे Cl जाणार, सगळे H येणार है ना. सो as compared to FeH2O, FeHCl is a strong reducing agent which will displace each and every halogen by hydrogen. But if you are using FeH2O at a time, it should be the weak or mild oxidizing reducing agent which will reduce CCl4 into CHCl3. That means it will displace one halogen by one hydrogen atom. So इथे product येणार आहे CH ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार करण्यासाठी हा रिएक्शन वापरणार आहे. पुढे आपल्याला ट्रायहॅलोजन पण बघायचं आहे. Then further reaction केला in place of FeH2O it gives CH2 here. जेमिनल डायहाइड तयार करण्यासाठी हा देखील एक ऑप्शन आहे. सो अशी दोन्ही रिएक्शन तुम्ही वापरू शकता. राइट, मी जर सपोज इथे FeHCl
झिंक इन HCl घेतला, प्रोडक्ट डायरेक्टली CH4 तयार होणार. So strong reducing agent, mild reducing agent, step by step hydrogen reduce करा, hydrogen introduce करा, डायरेक्ट सगळे halogen reduce करा. दोघांमध्ये फरक समजला. सो प्रिपरेशन झाले ते. आता आपण केमिकल प्रॉपर्टी स्टडी करूया. Chemical properties of geminal dihalides, dihalogen derivatives. त्यामध्ये दोन्ही मी वेगळे रिएक्शन घेतो. एक जेमिनल साठीचा आणि दुसरा सो फर्स्ट रिएक्शन जो आहे तो आहे एक्शन ऑफ aqueous QH. aqueous QH काय करा, हॅलोजन रिप्लेस करा बाय OH. सो जेमिनल म्हणजे काय, एकाच कार्बनला दोन हॅलोजन. विसिनल म्हणजे ऍडजस्टंट कार्बन्सना दोन हॅलोजन. सो इथे when geminal dihalide reacts with aqueous KOH, it gives geminal diol. So आता तयार झाला है ना. सेम रिएक्शन vicinal dihalide on reaction with aqueous KOH, it gives vicinal diol. इथे एक छोटासा डिफरन्स असणार आहे. geminal diols are less stable compounds as compared to vicinal. सो एकाच कार्बनला दोन OH तीन OH येत असेल तर ते लेस स्टेबल असतात आणि ते मोर स्टेबल व्हायचा प्रयत्न करणार बाय रिअरेंजमेंट. सो अच्छा दिस इज द geminal diol. geminal diol is a less stable compound. तो स्वतः रिअरेंज करून घेणार आणि काय रिअरेंज करणार, या ऑक्सिजनचा हायड्रोजन गेला आणि या कार्बनचा OH गेला. सो म्हणजे है ना, ह्याचा एक बॉन्ड गेला, ह्याचा एक बॉन्ड गेला, दोघांमध्ये डबल बॉन्ड. सो त्यामुळे पुढे काय फॉर्म होणार, C डबल बॉन्ड O. है ना, बघा त्या कार्बनचा OH गेला, कार्बनचा एक बॉन्ड कमी झाला, ऑक्सिजनचा एक बॉन्ड कमी झाला आणि कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड प्लस H2O. सो जेमिनल डायहालाइडचा हायड्रोलिसिस केला तर geminal dihalide hydrolysis केला, it gives geminal diol, but geminal diols are less stable compounds, त्यामुळे तो कार्बोनिल कंपाउंड मध्ये कन्वर्ट होईल. सो यामध्ये जर सपोज मी ते एक्झाम्पल CH3CHClCl 1,1 dichloroethane घेतला, which are hydrolysis by using aqueous KOH or aqueous NaOH. क्या होना, दोनों सेल रिप्लेस होना बाय OH, so it gives CH3 CH OH and OH. So this is the geminal diol. पुढे क्या होना, geminal diols are less stable compounds, so it will release H2O and forms a stable aldehyde. है ना, का aldehyde फॉर्म होतो, terminal dihalogen derivative on hydrolysis, it gives aldehyde only or always. Sir, difference करा.
geminal dihalides on aqueous hydrolysis. It gives geminal diols which are less stable, hence they shows a rearrangement and forms aldehyde group only. Terminal असेल aldehyde. Suppose HIG CH3 C Cl Cl CH3 2 डाइक्लोरोप्रोपेन हाँ है मिडल डायहाइड्रोजन डेरिवेटिव मिडल कार्बन में दोनों सी है ना which on hydrolysis aqueous hydrolysis by using aqueous KOH aqueous NaOH or aqueous AgOH चालेल काय भेटणार ते CH3 C OH OH and CH3 right आता हा काय करणार ऑक्सीजन से हाइड्रोजन गेला कार्बन से OH गेला minus H2O it gives CH3 C double bond O CH so geminal diol जर का मिडल असेल कीटोन फॉर्म होतो geminal dihalide जर का टर्मिनल असेल aldehyde फॉर्म होतो इथे काही ऑप्शन नाहीये कारण का हा स्टेबल आहे फर्दर रिअरेंजमेंट होणार नाही सो असा आहे vicinal dihalide on hydrolysis it gives stable vicinal diol geminal dihalides on hydrolysis it gives less stable geminal diol है ना पुढे कंटिन्यू केला ओके सो पहला रिएक्शन क्या होता हाइड्रोलिसिस रिएक्शन by using KOH or NaOH aqueous KOH aqueous NaOH हा डिफरेंस करा देन सेकंड रिएक्शन हो गया था दोन्ही चे जेमिनल चे आणि विसिनल चे सायमल्टेनियस स्टडी करू म्हणजे तुम्हाला डिफरेंस कळतील सेकंड रिएक्शन डिहाइड्रोहैलोजिनेशन रिएक्शन एलिमिनेशन रिएक्शन करूया है ना डिहाइड्रो halogenation reaction so dehydrohalogenation example होगा कार्बन कार्बन H Cl Cl H so geminal dihalide घेतला मी है ना 1 डायक्लोरोइथेन ऐसा एलिमिनेशन करो एक काम करूया आपण इथे ओके सो तुम्हाला कन्फ्युजन नका सगळ्या व्हरायटीज ऑफ ऑप्शन्स मध्ये येतील काय होईल का ज्या कार्बनला हायड्रोजन आहे तो अल्फा कार्बन राइट देन हा बीटा मोर सब्स्टिट्यूट बीटा अकॉर्डिंग टू सेट Z लेस सब्स्टिट्यूट बीटा अकॉर्डिंग टू हॉफमन लेस सब्स्टिट्यूट बीटा कार्बन से हाइड्रोजन एलिमिनेट करत असाल तो असणार आहे हॉफमन एलिमिनेशन मोर सब्स्टिट्यूट बीटा कार्बन से हाइड्रोजन घेत असाल सेट Z है ना आता आपल्याला सेट जे फ्लोर वापरायचे हॉफमन नाही कारण का हॅलोजन आहे क्लोरीन फ्लोरीन असला असता हा बीटा वापरला असता ClBrI असेल हा बीटा वापरा अकॉर्डिंग टू सेट जे ओके देन ह्यामध्ये मी अल्कोहोलिक KOH वापरला मग असं रिएजंट एक्वेस KOH होता एक्वेस KOH OH सबस्टिट्यूट करा अल्कोहोलिक KOH HCl HBrHI एलिमिनेट करा सो इथे बघा सपोज एलिमिनेशन मध्ये हा H आणि हा Cl जर एलिमिनेट केला तर प्रोडक्ट जे आहे CH3 C डबल बॉन्ड C CH3 इथे Cl इथे H आता ऑप्शन क्या है अगेन ज्या कार्बनला क्लोरीन आहे तो अल्फा हा बीटा डॅश तर ओके इथे पॉसिबिलिटी हा H घेऊ शकता पण हा H रिमूव्ह केला मेजर प्रोडक्ट असेल
हा इथला एच रिमूव्ह केला मायनर असणार आहे इथे मेजर मायनर ऑप्शनच राहणार नाही का कारण का तुम्ही जर का बीटा डॅश हायड्रोजन काढला आणि त्या सीएल काढला ओके ठीक आहे क्वेश्चन बघा का एकतर हा एच आणि सीएल काढू शकता किंवा हा एच आणि हा सीएल काढू शकता मी हा जर एचसीएल काढला तर डबल बॉन्ड इथे येईल डबल बॉन्ड कंटिन्युएशन असेल तर त्याला म्हणतात एलिन्स है ना कंटिन्युएशन डबल बॉन्ड जे असतात त्यांची स्टॅबिलिटी कमी असतो त्यामुळे कंटिन्युएशन मध्ये डबल बॉन्ड्स एलिन्स फॉर्मेशन होत नाही सो त्यामुळे इथे मी दोन्ही प्रोडक्ट लिहितो जर सपोज हे दोन एलिमिनेट केला तर तुम्हाला प्रोडक्ट जो आहे CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH3 काय फॉर्म झाला टू ब्युटाईन इथे हा H रिमूव्ह केला हा H आणि Cl CH2 CH सॉरी C डबल बॉन्ड C H सो हा आहे एलिन हा फॉर्मेशन होत नाही त्यामुळे जे काही फॉर्म करता डबल एलिमिनेशन मध्ये अल्काइनला प्रायोरिटी द्या नॉट फॉर एलिन्स कंडिशन समजला सेम मेकॅनिझम त्याला पण असणार आहे सेम कंडिशन सो इथे CH3 C Cl H C Cl CH3 H right so in presence of alcoholic KOH हा Cl आणि हा H ऍडजस्टिंग कार्बनचे रिमूव्ह करायचे एकाच कार्बनचे नाही रिमूव्ह करणार सो एका कार्बनचा Cl दुसऱ्या कार्बनचा H रिमूव्ह केला म्हणजे मायनस HCl सो काय फॉर्म होणार CH3 C डबल बॉन्ड C आता ह्यावरती एक Cl आहे एक H आहे देन फर्दर रिएक्शन विथ alcoholic KOH it gives CH3 C triple bond C अगेन पॉसिबिलिटी काय असणार ह्या Cl ला त्या कार्बनचा Cl इथे काढला तर तुम्ही हा H काढू शकता किंवा H काढू शकता त्या कार्बनचा H काढला एलिन फॉर्म होईल सेम कंडिशन एलिन फॉर्मेशन करायचं नाही स्टॅबिलिटी कमी असतो सो त्यामुळे तुम्ही जेमिनल घ्या विसेनल घ्या दोन्ही अल्काइन दोन्ही डायहालाइड एलिमिनेशन मध्ये प्रोडक्ट अल्काइन फॉर्म होणार राइट then geminal dihalides on reaction with alcoholic KCN काय भेटणार आपल्याला इथे R C ट्रिपल बॉन्ड N C ट्रिपल बॉन्ड N सायनाइड है ना क्लोरीन ला रिप्लेस केला बाय Cn एक्शन ऑफ alcoholic KCN सेम कंडिशन VCl घ्या इथे Cl which on reaction with alcoholic KCN it gives C C triple bond N C triple bond N okay सायनाइड पासून तुम्ही अल्डेट फॉर्म करू शकता SNHCl वापरून प्रायमरी अमाइन तयार करू शकता LiLH4 वापरून है ना किंवा एनी इन्फ्लुएन्स ऑफ इथेनॉल वापरा सायनाइड पासून कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करू शकता बाय युजिंग एनी डायल्यूट ऍसिड सायनाइड पासून अमाइड फॉर्म करू शकता अमाइड C डबल बॉन्ड O NH2 बाय युजिंग कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड है ना मग आता आपल्याला अमाइड अल्डिहाइड हे नाही फॉर्म करायचे प्रायमरी अमाइड नाही तयार करायचे आपल्याला ऍसिड तयार करायचे है ना सो त्यासाठी मी काय करणार ऑन रिएक्शन विथ dilute HCl काय फॉर्म होणार C डबल बॉन्ड O OH C डबल बॉन्ड O OH
है ना, काय फॉर्म झाला, डायकार्बोक्सिलिक ऍसिड जेमिनल. इथे याचा हायड्रोलिसिस केला, R C R C R R C double bond O OH C double bond O OH. ओके, डायकार्बोक्सिलिक ऍसिड, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड, टेट्रा, पेंटा, पॉली जे काय असेल त्या कंपाऊंड्सना मी डाय प्रोडक्ट डायच्या पुढे म्हणतोय. डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, पॉली. मोनोसाठी म्हणत नाहीये मी, डायसाठी आणि मोनो सोडून. त्या कंपाऊंड्सना जर का हीटिंग केला in presence of V2O5 or P2O5, V2O5 are the dehydrating agents which will dehydrate carboxylic acids. है ना, याचा डिहायड्रेशन रोल फक्त कार्बोक्सिलिक ऍसिड ला असणार, नॉट फॉर अल्कोहोल्स. डिफरन्स काय आला? सो कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये डिहायड्रेशन करायचं काय करणार ते, एका कार्बोक्सिलिक ऍसिडचा OH आणि दुसरा कार्बोक्सिलिक ऍसिडचा H, म्हणजे काय केला, मायनस H2O. काय फॉर्म्युला, या दोघांना कनेक्ट करा. सो स्ट्रक्चर R C R C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O अनहाइड्राइड, है ना. कार्बोक्सिलिक ऍसिड मधून जर का वॉटर रिमूव्ह केला त्यापासून तयार होणाऱ्या कंपाऊंड्सना अनहाइड्राइड म्हणतात. सेम पॉइंट इथे, एका ऍसिडचा H दुसऱ्या ऍसिडचा OH. इथे हीटिंग केला इन प्रेझेन्स ऑफ P2O5 V2O5 H2 रिलीज होईल and it gives R C C R R R C double bond O C double bond O again anhydride. So इथे पण anhydride, इथे पण anhydride, फक्त रिंग साइज वेगवेगळा असणार, है ना. विसिनल असल्यामुळे 5 मेंबर्ड anhydride फॉर्म झाला, जेमिनल असल्यामुळे 4 मेंबर्ड anhydride फॉर्म. ओके, हे होते डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हचे प्रिपरेशन मेथड्स, केमिकल प्रॉपर्टीज सगळे. आता आपण ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ट्राय करूया. हे सगळे समजले काय काय कंडिशन्स आहे, एखादा दुसरा रिएक्शन आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना नवी लिहिली त्याच पण इथे स्टडी करू. ओके, तर ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ह्यामध्ये एक पॉइंट लक्षात ठेवा, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह of methane is termed as haloform, right. Trihalogen derivative of methane is also known as haloform. म्हणजे मिथेन मध्ये मिथेन पासून तयार केलेला ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, म्हणजे मिथेनचे 3 हायड्रोजन काढा आणि 3 हायड्रोजन टाका. म्हणजे काय काय पॉसिबिलिटीज असतील, 3 हायड्रोजन काढून मी 3 सेल टाकू शकतो, किंवा 3 हायड्रोजन काढून मी 3 आयोडीन टाकू शकतो. तसा 3 हायड्रोजन काढून 3 ब्रोमीन टाकता येतो, पण तो कंपाऊंड लेस स्टेबल आहे, डिकंपोज होतो लगेच, त्यामुळे ब्रोमीनचा ट्रायहॅलोजन मिथेन तयार करणार नाही. हा, त्यापैकी हे दोन तुम्ही वापरू शकता. सो दिस कंपाउंड इज टर्म्ड एज chloroform and this one is the दोन्ही कंपाउंड महत्वाचे आहेत का, तर क्लोरोफॉर्म जो आहे एनेस्थेटिक एजंट आहे, एनेस्थेसिया, टेम्पररी एनेस्थेसियासाठी त्याला सिदेन तुम्ही तिथे लोकल एनेस्थेसिया पण म्हणतात. सो टेम्पररी एनेस्थेसिया, लोकल एनेस्थेसियासाठी क्लोरोफॉर्म यूज करतात, है ना. क्लोरोफॉर्म हा
कलरलेस लिक्विड आहे. क्लोरोफॉर्म हा more denser than water. याची डेन्सिटी अबाउट 1.48 आहे. वॉटरची डेन्सिटी 1 घेतो आपण. क्लोरोफॉर्मची डेन्सिटी 1.487 समथिंग आहे. सो नियर अबाउट म्हणजे नॉर्मली वॉटर पेक्षा मोर डेन्सर आहे. क्लोरोफॉर्म हा व्हर्टाईल आहे म्हणजे क्लोरोफॉर्मचा बॉइलिंग पॉइंट जो आहे अबाउट 61 डिग्री सेल्सिअस आहे. वॉटरच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा कमी आहे ना. सो वॉटरचा बॉइलिंग पॉइंट डेन्सिटी कमी आहे पण बॉइलिंग पॉइंट जास्त आहे का तर वॉटरला हायड्रोजन बॉन्डिंग येतो. इथे हायड्रोजन बॉन्डिंग नाही आहे त्यामुळे क्लोरोफॉर्मचा बॉइलिंग पॉइंट 61 डिग्री सेल्सिअस. क्लोरोफॉर्म नॉन इन्फ्लेमेबल आहे है ना. पण कधी CH Cl3 जर का लिक्विड स्टेट असेल त्यावेळेस तो नॉन इन्फ्लेमेबल. पण क्लोरोफॉर्म जर का वेपर स्टेट नसेल तर तो इन्फ्लेमेबल असा फरक आहे. सो क्लोरोफॉर्म वेपर स्टेट में असेल वेपर्स होना गॅसेस होना त्यावेळेस इन्फ्लेमेबल आहे. पण क्लोरोफॉर्म लिक्विड स्टेट में असेल नॉन इन्फ्लेमेबल लिक्विड. क्लोरोफॉर्म साठी सगळे प्रॉपर्टीज आले. क्लोरोफॉर्म पासून नंबर ऑफ कंपाउंड्स तयार करता येतो. एक्झाम्पल क्लोरोपिक्रीन. क्लोरोपिक्रीन जो आहे नॉर्मली कशासाठी यूज करतो आपण ते टीयर गॅस है ना. नॉर्मली बघा एका ठिकाणी क्राउड एकदम जास्त क्राउड असेल आणि त्या क्राउडला जर का दंगा करत असेल राईट त्या क्राउडला काढायचं आहे त्यावेळेस जे दूर निघणारे बॉक्स टाकतात है ना शेल्स टाकतात. सो तो जो त्यातनं जे काही फ्युम्स बाहेर पडतात दॅट फ्युम्स इज दी क्लोरोपिक्रीन. क्लोरोपिक्रीन काय करणार डोळ्यांना जास्त चरचर करणार त्यामुळे ऑटोमॅटिकली रडायला लागतो तो पळायला लागतो. चर्चा आहे क्लोरोपिक्रीन त्याला टीयर गॅस देखील म्हणतात है ना. जसं आपल्याकडे लाफिंग गॅस होता नायट्रस ऑक्साइड N2O नायट्रस ऑक्साइड लाफिंग गॅस तसा टीयर गॅस पण आहे. म्हणजे आपल्याकडे सगळ्या टाईपचे गॅसेस रडू शकता हसू शकता सगळे पॉसिबिलिटीज आहेत. सो तो क्लोरोफॉर्म पासून तयार करतात. अशी नंबर ऑफ कंपाउंड्स आहेत. मग आपण पुढे काय काय तयार करता येते. आयोडोफॉर्म जो आहे हा सॉलिड स्टेट में एक्झिस्ट होतो. सेमी सॉलिड टाइप असणार आहे जसा क्रीम वगैरे असतात ना त्या टाइप मध्ये है ना. सो आयोडोफॉर्म जो आहे सॉलिड आहे येलो कलरचा असणार आहे आणि आयोडोफॉर्म जो आहे ऍज अ अँटीसेप्टिक वापरतात. एनेस्थेटिक एजंट अँटीसेप्टिक. सो जखम झाला तर तिथे आपल्याला जे काही आता सध्या जे वापरतात रेडिश ब्राउन कलरचे तो असो टिंक्चर आयोडीन. पण आधी जे टिंक्चर आयोडीनच्या आधी रेडिश ब्राउनच्या आधी येलो कलरची पेस्ट वापरायची. सो दॅट येलो कलर पेस्ट राईट. सो आपल्याला आता हे दोघांची प्रिपरेशन करायचे प्लस त्यांची केमिकल प्रॉपर्टी स्टडी करायची. नॉर्मली प्रिपरेशनच खूप मोठा आहे क्लोरोफॉर्मचा इंडस्ट्रियल मेथडचा है ना. क्लोरोफॉर्म तयार करायचे जे इंडस्ट्रियल मेथड आहे तो थोडासा लेंदी आहे. त्याचे पॉइंट स्टडी करूया मेकॅनिझम स्टेप्स आहेत त्यामध्ये मग नंतर आयोडोफॉर्म ट्राय करू. ओके तर पहले एक बेसिक स्टेप घेऊया. प्रिपरेशन ऑफ क्लोरोफॉर्म. प्रिपरेशन ऑफ क्लोरोफॉर्म त्यामध्ये पहिला रिएक्शन बाय द रिडक्शन of CCl4 which is also termed as pyrene. CCl4 which is also termed as pyrene. Pyrene कुठे यूज करतात फायर एक्सटिंग्विश टँक मध्ये यूज करतात. पायरीन नॉर्मली फायर एक्सटिंग्विश टँक मध्ये ऍज अ सॉलिड म्हणून यूज करतात. ओके तर काय करणार ते आपण मगाशी रिएक्शन घेतला आपण CCl4 on reduction by using mild reducing agent FeH2O it gives
CH है ना, हा बेसिक आहे. आता मी जो दुसरा रिएक्शन घेणार आहे, दुसरा तो खूप महत्त्वाचा आहे. इथेच नाही आपल्याला अल्डिहाइड कीटोनच्या टॉपिकला, अल्कोहलच्या टॉपिकला, तिन्ही टॉपिकला लागणार आहे सेकंड प्रिपरेशन मेथड. तो इंडस्ट्रियल मेथड असणार आहे. हा रिएक्शन सोपा आहे. सेकंड रिएक्शन from bleaching powder. Bleaching powder CaOCl2. ओके, ब्लीचिंग पावडर पासून तयार करायचे, पण इथे यूज करताना ब्लीचिंग पावडर प्लस अल्कोहोल किंवा ब्लीचिंग पावडर प्लस अल्डिहाइड और कीटोन दोन ऑप्शन्स आहेत. ब्लीचिंग पावडर प्लस अल्कोहोल पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन ब्लीचिंग पावडर प्लस कार्बोनिल कंपाउंड. तुम्ही अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या, है ना. दोन्ही रिएक्शन्स ट्राय करूया. पहिला रिएक्शन CaOCl2 on addition to the water, this compound dissociates in terms of CaOH twice plus Cl2. पॉइंट क्या है, ब्लीचिंग पाउडर जो है वाटर में ऐड करता त्यावेळेस CaOH twice plus Cl2 here. So Cl2 which acts as a oxidizing agent. कसा ऑक्सिडाइजिंग एजेंट काम करणार, तर Cl2 further reacts with water, it forms HCl plus ज्या रिएक्शन मध्ये नेसेंट ऑक्सिजन फॉर्म होता तो स्टेप ऑक्सिडाइजिंग स्टेप असतो. सो म्हणजे क्लोरीन जो आहे ऑक्सिडाइजिंग एजंट आहे. सिंपली हॅलोजन्स आर द ऑक्सिडाइजिंग एजंट्स. सो ऑक्सिडाइजिंग स्ट्रेंथ, ऑक्सिडाइजिंग पॉवर जो आहे फ्लोरीनचा सगळ्यात स्ट्रॉंग असतो. सो फ्लोरीन इज द स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडाइजिंग एजंट. तो कोणालाही ऑक्सिडाइज करू शकतो. इवन फ्लोरीन नोबल गॅसच्या झिनॉनला देखील ऑक्सिडाइज करू शकतो. विचार करा, नोबल गॅस स्वतः सांगतो इनर्टनेस, पण फ्लोरीन त्या नोबल गॅसला देखील ऑक्सिडाइज करू शकतो झिनॉनला. तसा फ्लोरीन इज द स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडाइजिंग एजंट. त्यामुळे आपण फ्लोरीन कुठे वापरणार नाही ते. हा, पण त्याची जी फ्लोरीनचा ऑक्सिडाइजिंग स्ट्रेंथ थोडासा कमी होणार, त्यापेक्षा आणखी कमी Br2 least item. So halogens are the oxidizing agents. त्यापैकी chlorine good oxidizing agent आहे, which will oxidize primary alcohol into aldehyde, second alcohol into ketone. त्यामुळे याचे दोन्ही पॉइंट्स लिहितो मी. फर्स्ट पॉइंट, प्रायमरी अल्कोहोल ला aldehyde मध्ये कन्वर्ट करेल. देन सेकंडरी अल्कोहोल ला कीटोन मध्ये कन्वर्ट करेल, है ना. दोन्ही ऑप्शन्स भेटले. टर्शियरी अल्कोहोलचं रिएक्शन होत नाही. का होत नाही, मी अल्कोहोलच्या वेळेस एक्सप्लेन करेल. आता रिएक्शन जे सॉल्व होत आहे बघा, टर्शियरी अल्कोहोलचं रिएक्शन होत नाही, ऑक्सिडेशन होत नाही. डिफरन्स कळला काय काय होणार आहे. सो ब्लीचिंग पावडर ज्यावेळेस वॉटर में ऍड करता त्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअली Cl2 फॉर्म होतो. Cl2 काही Cl2 गॅसेस फॉर्म मध्ये इव्हॉल्व होतो, पण काही Cl2 वॉटरशी रिएक्शन करून नेसेंट ऑक्सिजन तयार करणार, आणि हे नेसेंट ऑक्सिजन ह्या दोन टाइपचे ऑक्सिडेशन रिएक्शन करणार. क्लियर आहे. सो फर्स्ट स्टेप जो झाला हा पूर्ण फर्स्ट स्टेप आहे बघा. फर्स्ट स्टेप Cl2 आणि COH तयार केला. आता सेकंड स्टेप इथे लिहितो. सेकंड स्टेप, सपोज मी अल्कोहोल जर घेतला, अल्कोहोल तर त्यापैकी पहिला प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो मी ते CH3 COH H. So this is the primary alcohol. का OH प्रायमरी कार्बन कनेक्टेड आहे, प्रायमरी अल्कोहोल. सो ह्याचं ऑक्सिडेशन केला तर काय होणार, ऑक्सिजनचा हायड्रोजन अँड प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन गेला. हा कोण रिमूव्ह करणार, हा नेसेंट ऑक्सिजन. नेसेंट ऑक्सिजन दोन हायड्रोजन काढणार, ऍज H2 निघून जाणार, है ना. ऑक्सिडेशन रिड्यूस CH3
C double bond O H. So जर का अल्कोहोल वापरत असेल तर सेकंड स्टेप ऑक्सिडेशन टू द अल्डेहाइड कीटोन. सपोज मी डायरेक्ट अल्डेहाइड कीटोन वापरला ऑक्सिडेशन करायची गरजच नाही कारण का आपल्याला अल्डेहाइड कीटोन लागणार आहे. अल्डेहाइड कीटोन लागणार आहे. सो आम्ही ब्लीचिंग पावडर वापरला Cl2 तयार होईल आणि नेसेंट ऑक्सिजन तयार होईल. जर सपोज अल्कोहोल असेल तो नेसेंट ऑक्सिजन अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणार टू द अल्डेहाइड कीटोन. जर ऑलरेडी अल्डेहाइड कीटोन वापरला ऑक्सिडेशन स्टेप स्किप होईल. डायरेक्टली तिसरा स्टेप कडे जावा है ना. सो मी ते प्रायमरी अल्कोहोल घेतला तसं सेकंडरी अल्कोहोलचं रिएक्शन घेतो. CH3 C OH H CH3. सो ते हा सेकंडरी आहे कारण का ज्या कार्बन लोहाचे त्या दोन CH3 आहेत. Which on oxidation it gives CH3 C double bond O CH ketone. So second alcohol it gives ketone, primary alcohol it gives aldehyde है ना. then तीसरा आता टर्शियरी अल्कोहोल का रिएक्शन करत नाही बघा. ओके ठीक आहे. टर्शियरी अल्कोहोल मध्ये प्रायमरी अल्कोहोल आहे ज्याला OH आहे त्या कार्बनचा हायड्रोजन घेतला. सेकंडरी मध्ये ज्या कार्बन OH आहे तो हायड्रोजन वापरला. पण इथे ज्या कार्बन OH आहे तो अल्फा कार्बनला हायड्रोजनच नाहीये त्यामुळे याचा ऑक्सिडेशन नॉट पॉसिबल. कंडिशन समजला. ठीक आहे बघा. अल्फा कार्बनला H आहे तो H आणि OH चा H काढला. अल्फा कार्बनला H आहे आणि OH चा H आहे दोन्ही H काढला ऍज H2. OH ला H आहे पण अल्फा कार्बनला H नाहीये त्यामुळे एलिमिनेशन होत नाही. डिहायड्रेशन होत नाही. ऑक्सिडेशन होत नाही. क्लियर. सो सेकंड स्टेप तयार झाला. नाउ थर्ड स्टेप. एकूण आपण 4 स्टेप मध्ये रिएक्शन करणार आहे. 4 स्टेप डिटेल एक्सप्लेन करेन एंड देन पुन्हा एक्झाम्पल्स ट्राय करू. ओके सो फर्स्ट स्टेप ब्लीचिंग पावडरचा हायड्रोलिसिस केला. सेकंड स्टेप मध्ये अल्कोहोल असेल ऑक्सिडेशन करणार टू द अल्डेहाइड कीटोन, नसेल डायरेक्टली अल्डेहाइड कीटोन वापरणार पुढच्या स्टेप मध्ये. सो ओके तीसरा स्टेप काय करणार ते अल्फा कार्बनला हॅलोजन सबस्टिट्यूट करायचं. सो एक्झाम्पल बघा मी हा अल्डेहाइड वापरतो CH3 C double bond O H. ब्लीचिंग पावडर वॉटर में ऐड केला तर दोन कंपाउंड्स तयार झाले. एक होता CaOH twice कॅल्शियम हायड्रॉक्साइड है ना which is a base आणि दुसरा होता Cl2. so same point acetaldehyde in presence of base and halogen reduce Cl3 काय केला मी ते डिटेल लिहितो बघा. सो अल्फा कार्बन आहे है ना हा अल्फा कार्बनचे तिन्ही हायड्रोजन रिप्लेस केला बाय Cl. कसं केलं आहे त्यासाठी रिझन बघा. आतापर्यंत आपण बऱ्याचदा रिएक्शन बघितलाय. C डबल बॉन्ड O हा -R ग्रुप आहे. -R ग्रुप कनेक्टेड कार्बनचे हायड्रोजन्स ऍक्टिव्ह असतात. सो ऍक्टिव्ह हायड्रोजन बायोजिंग बेस रिमूव्ह करता येतो. त्यामुळे मी काय केला H मेकॅनिझम घेतो त्या स्टेपचा मेकॅनिझम. सो H CH2 C double bond O H काय केला in presence of base this OH minus is from CaOH twice. so हा बेस काय करणार हायड्रोजन काढून घेणार and it gives CH2 minus. so product CH2 C double bond O H. हा हायड्रोजन का गेला कारण का हायड्रोजन ऍक्टिव्ह होता. काय ऍक्टिव्ह होता त्या कार्बन असल्यामुळे -R ग्रुप असल्यामुळे. सो बिकॉज ऑफ दिस -R ग्रुप हे जे आहे हायड्रोजन ह्यांना म्हणतो आपण नॉर्मली ऍक्टिव्ह हायड्रोजन. ऍक्टिव्ह हायड्रोजनचं मीनिंग त्यांना तुम्ही
बेसने रिप्लेस करू शकता. वॉटर मध्ये रिप्लेस होत नाही पण बेसने रिप्लेस करू शकता. सो बेसनी हायड्रोजन रिमूव्ह केला आणि हा जे काही कार्बोनियन फॉर्म झाला विच इज मोर स्टेबल बिकॉज ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. सो CH2 डबल बॉन्ड C O माइनस H है ना. आता इथे माझ्या दोन ऑप्शन्स आहेत, एक C मायनस आहे एक O मायनस आहे है ना. जे मेकॅनिझम एक्सचेंज करतो त्यामध्ये महत्वाची प्रत्येक स्टेप महत्वाची आहे. त्यामुळे स्टॅबिलिटी इथे C मायनस आहे O मायनस आहे. Which one is more stable? Which anion is more stable? तर O minus is always more stable. का? O minus is more electronegative than carbon. So electronegative element can hold electron density as compared to less electronegative element. So carbon is a less electronegative element. hold करू शकत नाही. त्यामुळे हे दोन जे इक्विलिब्रियम रेझोनन्स स्ट्रक्चर चालणार आहे त्यामध्ये मोर एक्झिस्टिंग कंपाऊंड हा असणार, हा लेस एक्झिस्टिंग असणार. का? कारण C मायनस कमी स्टेबल आहे, O मायनस जास्त स्टेबल आहे. ना ज्याची स्टॅबिलिटी जास्त त्याची रिएक्टिव्हिटी कमी. मी स्टेबल आहे, मी कशा सांगणार ना. जर मी अनस्टेबल असेल या ठिकाणी मग मी मुवमेंट करणार करतोय. सो याची स्टेबिलिटी कमी आहे, सॉरी स्टॅबिलिटी उलटा आला. याची स्टॅबिलिटी जास्त आहे म्हणजे याची रिएक्टिव्हिटी कमी असणार. सो C minus is less reactive than एरोज उलटे झाले. स्टॅबिलिटी मोर इलेक्ट्रोनेगेटिव्हची जास्त आहे राईट आणि त्यामुळे त्याची रिएक्टिव्हिटी कमी असणार. आता कंडिशन काय बघा इथे C मायनस आणि O मायनस कोण रिएक्शन करणार, रिएक्शन मध्ये O मायनस जास्त स्टेबल आहे, रिएक्शन करणार नाही, अटॅक करणार C मायनस. सो आपल्याला न्यूक्लियोफाइल डिसाइड करता यायला पाहिजे which one is a good nucleophile, O minus or C minus. का दोन्ही पण एक्झिस्टेड आहेत ना, रेझोनन्स होतो म्हणजे दोन्ही तयार होतात. त्यामध्ये हा जास्त तयार होतो, मोर स्टेबल आहे, हा कमी तयार होतो, लेस स्टेबल आहे आणि हा रिएक्शन जास्त करतो. का? लेस स्टेबल आहे म्हणून ना. त्यामुळे पुढे जी स्टेप आहे Cl2 काय करा, हा O मायनस रिटर्न येईल ऍज अ पाय बॉन्ड. त्यावेळेस हा जो पाय बॉन्ड आहे CH वरती निगेटिव्ह चार्ज येईल ना, तो निगेटिव्ह चार्ज या Cl वरती अटॅक करेल. मायनस एक Cl मायनस गेला, एक Cl अटॅच झाला. सो काय तयार झालं ते Cl CH2 C डबल बॉन्ड OH. काय केलं स्टेप मध्ये मी जे काही बेस फॉर्म झाला अल्फा हायड्रोजन एक्स्ट्रॅक्ट केला, कार्बोनियनचा रेझोनन्स तयार झाला आणि Cl सबस्टिट्यूट केला है ना. कार्बोनियन ऍज अ न्यूक्लियोफाइल Cl वरती अटॅक करा आणि Cl सबस्टिट्यूट करा. अगेन आता मी काय करणार, सेकंड हायड्रोजन रिमूव्ह करा अगेन बाय युजिंग बेस. पण कंडिशन काय बघा, फर्स्ट हायड्रोजन एंड सेकंड हायड्रोजन यापैकी फर्स्ट हायड्रोजन पेक्षा सेकंड हायड्रोजन जो आहे मोर ऍक्टिव्ह आहे. का मोर ऍक्टिव्ह आहे तर इथे या साइडला मायनस आय ग्रुप आहे, या साइडला मायनस आय ग्रुप आहे. क्लोरीन इज अ मायनस आय ग्रुप है ना, निगेटिव्ह इंडिकेटर दाखवतो. सो या दोन ग्रुप मुळे हायड्रोजन जास्त ऍक्टिव्ह झाला. त्यामुळे या हायड्रोजन रिमूव्ह करायची रिएक्शनची वेलोसिटी रेट ऑफ रिएक्शन त्यापेक्षा इथे हायड्रोजन रिमूव्ह करणे त्याची रेट ऑफ रिएक्शन जास्त असते. म्हणजे हायड्रोजन फास्ट निघतो या हायड्रोजन पेक्षा. डिफरन्स क्लियर आहे. सो नेक्स्ट स्टेप मध्ये OH minus hydrogen काढेल and it gives Cl CH C double bond OH. Again anion resonance करना, so it gives Cl CH double bond C O minus H. हा काय करणार, अगेन वन मोर Cl2 वापरणार आणि त्याच्यावरती अटॅक होणार. सो हा अटॅक केला पाय बॉन्ड एक Cl घेईल, हे स्टेप पुन्हा रिपीट होणार बघा. OH काढला, सॉरी H काढला, देन रेझोनन्स केला, देन Cl2 वर अटॅक केला, पुन्हा H रिमूव्ह केला, रेझोनन्स केला, आता Cl2 वर अटॅक केला. काय फॉर्म होणार, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह.
राईट. सो बघा, हायड्रोजन रिमूव्ह केला, रेझोनन्स केला, क्लोरीन सबस्टिट्यूट केला, हायड्रोजन रिमूव्ह केला, रेझोनन्स केला, क्लोरीन सबस्टिट्यूट केला. कंटिन्युएशन मध्ये आहेत, सगळे सेमच आहेत. अगेन तीनदा स्टेप करा, कारण अगेन हायड्रोजन आहे ना. आता हा पहिला हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन आणि हा तिसरा हायड्रोजन. 3 हायड्रोजन पैकी सगळ्यात फास्ट हायड्रोजन रिमूव्ह करू शकता त्या कंपाऊंडचा का, कारण या कार्बनला 2 मायनस आय ग्रुप्स आहेत, एक मायनस आय आहे. त्यामुळे हा याची ऍक्टिव्ह रेट जो आहे सगळ्यात जास्त असणार, त्यापेक्षा थोडासा लेस ऍक्टिव्ह, त्यापेक्षा आणखी लेस ऍक्टिव्ह. सो 3 स्टेप मध्ये 3दा हायड्रोजन काढताय, त्यासाठी 3 बेस वापरला. सो हा OH आयन जो आहे ऍज अ बेस रिएक्शन करणार. लास्ट टू लास्ट इयर जेई मध्ये क्वेश्चन आलाय, हॅलोफॉर्म फॉर्मेशन करताना, क्लोरोफॉर्म फॉर्मेशन करताना हाऊ मेनी मोल्स ऑफ हायड्रॉक्साइड्स आर युज्ड, एक क्वेश्चन. दूसरा क्वेश्चन, हॅलोजन फॉर्मेशन करताना, सॉरी हॅलोफॉर्म फॉर्मेशन करताना हाऊ मेनी मोल्स ऑफ हायड्रॉक्साइड्स आर युज्ड एज अ बेस. सो हायड्रॉक्साइडची 2 कामं आहेत, एक ऍज अ बेस रिमूव्ह वापरणार आहे, एक ऍज अ न्यूक्लियोफाइल म्हणून वापरणार आहे. दोन्ही कंडिशन्स आपल्याकडे आहेत. सो त्यापैकी सध्या एक OH बेस झाला, दुसरा OH ऍज अ बेस वापरलाय, आता इथे तिसरा OH ऍज अ बेस वापरतोय है ना. सो नेक्स्ट स्टेप अगेन इन प्रेझेन्स ऑफ OH मायनस हायड्रोजन रिमूव्ह करणार. So it gives Cl, C, C double bond O, H, Cl. So हा resonance करना. It gives Cl, C, Cl, double bond C, O minus H. Same condition, stability, reactivity. तोच पार्ट आपण कंटिन्यू करताय. करना हा Cl2 वरती अटॅक करणार, O minus रिटर्न आला तर हा पाय बॉन्ड थ्रू कार्बन Cl2 वरती अटॅक करेल, एक Cl मायनस गेला. So it gives Cl, C, Cl, Cl, C double bond O H. So this is the chloral. So मला इथून इथे येण्यासाठी एवढे स्टेप्स करावे लागले. पॉइंट समजतोय? त्यामुळे महत्त्वाची रिएक्शन आहे, 3 टॉपिक मध्ये येणार आहे हा रिएक्शन, समजायलाच पाहिजे. सो जेवढे होते तेवढे पॉइंट्स क्लिक करून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. मी हे रिएक्शन पुन्हा एकदा घेणार असं आहे, त्यावेळेस मला इझिली कळतील. पण स्टेप सोपे आहे. हायड्रोजन रिमूव्ह केला, अल्फा हायड्रोजन, अल्फा कार्बनचा हायड्रोजन ऍक्टिव्ह असल्यामुळे, देन रेझोनन्स केला, देन Cl सबस्टिट्यूट केला, अगेन हायड्रोजन रिमूव्ह केला, रेझोनन्स केला, Cl सबस्टिट्यूट केला, अगेन हायड्रोजन रिमूव्ह केला, रेझोनन्स केला, Cl सबस्टिट्यूट केला. सो 3दा हायड्रोजन रिप्लेस करून 3दा क्लोरीन सबस्टिट्यूट केला, क्लोराल. आता अल्फा कार्बनला, हा ना अल्फा कार्बन, इकडे अल्फा कार्बन नाहीच आहे, हा अल्फा याला म्हणता येत नाही, हायड्रोजन घेता येत नाही का, डायरेक्टली मायनस आर ग्रुपला कनेक्टेड आहे, त्यामुळे हायड्रोजन रिमूव्ह करता येत नाही. पण अल्फा कार्बनला जर हायड्रोजन असेल रिमूव्ह करा. आता एक पण हायड्रोजन नाहीये है ना, अल्फा कार्बनला एक पण हायड्रोजन नाहीये. तर नेक्स्ट स्टेप जो आहे तो पण स्टेप महत्वाचा आहे, त्याच्या पुढचा स्टेप समजून घ्या. पहिला स्टेप हायड्रोलिसिस ऑफ ब्लीचिंग पावडर, दुसरा स्टेप जर अल्कोहोल असेल ऑक्सिडेशन करा टू द अल्डेहाइड कीटोन, तिसरा स्टेप अल्डेहाइड कीटोन असेल तर अल्फा कार्बनचे हायड्रोजन रिप्लेस करा. मी फक्त अल्फा कार्बनचे हायड्रोजन रिप्लेस करू शकतो, बीटा कार्बनचे नाही. फॉर एक्झाम्पल बघा, CH3, CH2, C double bond O H. आता विथ रिस्पेक्ट टू C double bond O हा अल्फा आहे, हा बीटा आहे. आपण याचे एकही हायड्रोजन काढू शकत नाही का, कार्बनला कनेक्टेड नाहीये. जर सपोज मी हायड्रोजन काढला, C मायनस होईल, तो C मायनस च्या रेझोनन्स मध्ये येईल का, दॅट इज नॉट पॉसिबल. सो अशा कंडिशन काय आहे, इथला हायड्रोजन जर रिमूव्ह केला तर कार्बनशी रेझोनन्स होत नाही. आपण इथला हायड्रोजन काढला, इथला हायड्रोजन अल्फा कार्बनचा, तर तो रेझोनन्स करू शकतो. पण प्रॉब्लेम काय आहे, इथे मी दोनच हायड्रोजन काढू शकतो, दोनच हायड्रोजन आहेत ना तिथे, 2 हायड्रोजन काढू शकता. हॅलो फॉर्म करायचं असेल मला 3 हायड्रोजन टाकावं लागेल अल्फा कार्बनला, म्हणजे अल्फा कार्बन CH3 पाहिजे, कार्बोनिलला कनेक्टेड कार्बन CH3 पाहिजे, म्हणजे तुम्ही त्याचे 3 हायड्रोजन काढू शकता आणि 3 Cl टाकू शकता.
तीन सीएल चे 2 सीएल टाकला हॅलोफॉर्म तयार करता येत नाही, एक सीएल टाकला हॅलोफॉर्म तयार करता येत नाही. सो दॅट्स अल्फा कार्बन कंपल्सरी CH3 पाहिजे, म्हणजे 3H रिप्लेस करणार बाय 3Cl. अप टू दिस क्लियर आहे. आता नेक्स्ट स्टेप, चौथा स्टेप काय करणार आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ CCl3 ग्रुप. कसा व्हायचा तो बघू आपण ते. CCl3 C डबल बॉन्ड O H. ओके, हा अल्फा कार्बन आहे. अल्फा कार्बनला एक पण हायड्रोजन नाहीये. मग आता या रिएक्शन मध्ये जर का OH मायनस राहिला असेल, हा OH मायनस काय करणार, ह्या कार्बनला इथे बघा, हा हा हायड्रोजन ऍक्टिव्ह होता, तर OH मायनस तो हायड्रोजन ट्रॅक केला, त्या हायड्रोजनला काढला. पण या रिएक्शन मध्ये अल्फा कार्बनला हायड्रोजन नाहीच आहे, मग तो हायड्रोजन विड्रॉ करणार नाही, म्हणजे ऍज अ बेस काम करणार नाही. एक हायड्रोजन काढण्यासाठी एक बेस वापरला, तीन हायड्रोजन काढण्यासाठी तीन OH ऍज अ बेस काम केला. आता हा जो चौथा OH आहे हा काय करणार आहे, त्या डेल्टा प्लस डेल्टा मायनस डेल्टा प्लस कार्बनवरती अटॅक करेल. का, बेस म्हणून काम करण्यासाठी H प्लस पाहिजे, सो इथे H प्लस होता, ऍज अ बेस रिएक्शन केला. आता इथे H प्लस नाहीये, त्यामुळे हा ऍज अ न्यूक्लियोफाइल कार्बनला अटॅक करणार. सो ऍज अ न्यूक्लियोफाइल कार्बनला अटॅक करणार, त्यामुळे काय होणार ते CCl3 CO मायनस H. स्टेप क्लियर आहे. सो आता हा जो OH मायनस वापरला आहे तो ऍज अ न्यूक्लियोफाइल वापरला आहे. सो म्हणजे बघा आता एकूण 4 OH चा वापर केला माहितीये, ह्या बोर्डवरती आहे सध्याला. एक OH, एक OH, दुसरा OH, तिसरा OH, हे तिन्ही OH ऍज अ बेस अल्फा हायड्रोजन विड्रॉ केला, बरोबर आहे. आता चौथा OH जो आहे, हा चौथा OH ऍज अ न्यूक्लियोफाइल वापरला. मग आता क्वेश्चन बघा, हॅलोफॉर्म तयार करण्यासाठी एकूण 4 OH वापरणार आहे, 4 हायड्रोक्साइड्स वापरणार आहे. त्या 4 हायड्रोक्साइड्स पैकी 3 OH ऍज अ बेस काम करतात, एक OH ऍज अ न्यूक्लियोफाइल काम करणार. मग क्वेश्चन काय विचारतात, महत्वाचा आहे, प्रिपरेशन ऑफ हॅलोफॉर्म मध्ये किती हायड्रोक्साइड्स वापरले जातात, 4. प्रिपरेशन ऑफ हॅलोफॉर्म मध्ये किती हायड्रोक्साइड ऍज अ बेस म्हणून वापरला जातो, 3. प्रिपरेशन ऑफ हॅलोफॉर्म मध्ये किती हायड्रोक्साइड ऍज अ न्यूक्लियोफाइल वापरणार, 1. स्टेप समजले. सो विदाउट नोइंग मेकॅनिझम हे आन्सर अटेम्प्ट करणं पॉसिबल नाहीये, त्यामुळे मेकॅनिझम यायलाच पाहिजे. आता हा O मायनस रिटर्न येत असेल, O मायनस जर रिटर्न आला है ना, O मायनस रिटर्न आला तर इथे एकतर H जायला पाहिजे, OH जायला पाहिजे, CCl3 जायला पाहिजे. 3 ऑप्शन. O मायनस रिटर्न आला तर H जायला पाहिजे, OH जायला पाहिजे किंवा CCl3. त्यापैकी कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड खूप स्ट्रॉंग असतो, त्यामुळे कार्बन हायड्रोजन डिपार्ट होत नाही, ब्रेक होत नाही. OH लिव्हिंग ग्रुप नाहीये, त्यामुळे OH पण जात नाही, राहिला पण आता CCl3. सो प्रोडक्ट काय फॉर्म होणार, हा बॉन्ड C वरती आला, सो म्हणजे C Cl 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 मायनस प्लस H C डबल बॉन्ड O OH. नव्हता एखाद्या रिएक्शन मध्ये ऍसिड फॉर्म झाला आणि C मायनस फॉर्म झाला, C मायनस which acts as a strong conjugate base. तो काय करणार, ऍसिडचा प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करणार, that step is known as proton transfer step. सो इथे हा कॉन्जुगेट बेस, स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस आहे, हायड्रोजन काढून घेणार. सो that step is the proton ट्रान्सफर स्टेप. सो काय फॉर्म होणार ते, C हा इथला हायड्रोजन घेतला, त्यामुळे Cl 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 H क्लोरोफॉर्म प्लस H C डबल बॉन्ड O O माइनस, है ना.
आता हा जो कंपाउंड आहे क्या आहे एसिटेट एनायन हा काय करणार कॅल्शियम हायड्रॉक्साइडचे OH वापरले म्हणजे सोल्युशन Ca+2 राहिला मग हा काय करणार आहे Ca+2 शी कंबाईन होणार and it gives Ca एका Ca वरती दोन प्लस चार्ज आहे पण एका कार्बोक्सिलेट वरती एकच मायनस चार्ज आहे म्हणजे मला हा दोनदा वापरावा लागेल सो CaO C डबल बॉन्ड O H twice कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिडचा सॉल्ट आहे त्यामुळे कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक सो ऍक्च्युअली एवढे स्टेप्स असणार आहेत आता मी हे सगळे मेकॅनिझम स्टेप स्किप करतो आणि डायरेक्टली एक एक स्टेप लिहितो रिएक्शनचा स्टेप नॉट मेकॅनिझम म्हणजे तुम्हाला पॉइंट्स कळतील मेकॅनिझम बघा एकदा ओके काय काय स्टेप्स केलाय तो बघा पहिला स्टेप CaOCl2 plus water it gives CaOH twice plus Cl2 हा जो स्टेप आहे स्ट्रॉंगली एक्झोथर्मिक आहे म्हणजे हाय अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिलीज होणार देन सेकंड स्टेप मध्ये जर अल्कोहोल वापरत असेल तर सेकंड स्टेप मध्ये ऑक्सिडेशन करा CH3 CH2 OH in presence of nascent oxygen किंवा Cl2 and H2 म्हणा चालेल it gives CH3 C double bond OH आली आहे राईट सो हे अल्कोहोल पासून अल्डेहाइड तयार झाला जर सपोज अल्कोहोल दिलाच नाहीये ऍट अल्डेहाइड दिला असेल तिसरा स्टेप वापरा अल्कोहोल दिलाच नाहीये अल्डेहाइड दिलाय तर हा स्टेप येणार नाही तिसरा स्टेप येणार है ना तो अल्डेहाइड मी ते वापरतोय इथे काय करणार आहे बेस अँड Cl2 काय करणार एक हायड्रोजन काढणार एक सेल टाकणार दुसरा हायड्रोजन काढणार दुसरा सेल टाकणार तिसरा हायड्रोजन काढणार तिसरा सेल टाकणार ह्याचं मेकॅनिझम मगाशी दिला माहिती तर CCl3 C डबल बॉन्ड OH हा तयार झाला क्लोरा बरोबर आहे सो याच्यासाठी तुम्हाला कंडिशन काय आहे या स्टेप साठी तुम्हाला 3 मोल्स ऑफ हायड्रॉक्साइड्स 3 मोल्स ऑफ हायड्रोजन वापरावे लागेल है ना तर अल्फा कार्बनचे विथ रिस्पेक्ट टू कार्बोनिल अल्फा कार्बनचे 3 हायड्रोजन काढला 3 सेल टाकला इथे जोपर्यंत तुम्ही 3 सेल टाकत नाही तोपर्यंत हॅलोफॉर्म तयार होणार नाही म्हणजे कार्बोनिलला एक CH3 पाहिजेच कंडिशन है ना तिथे अल्कोहोल दिला असेल तर ज्या कार्बन लोहाचे त्याला एक हायड्रोजन पाहिजे का अल्फा कार्बनला जर का हायड्रोजन नसेल तर ऑक्सिडेशन होणार नाही सो मी ते दोन कंडिशन्स लिहितो पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी खूप सोपे लागतील ते अल्फा कार्बनला है ना अल्कोहोल साठी फॉर अल्कोहोल अल्फा कार्बन should contain minimum 1 हायड्रोजन पॉइंट समजलं काय म्हणायचं त्या स्टेप वरना त्याला जर हायड्रोजन नसेल म्हणजे टर्शरी घ्या एक्झाम्पल टर्शरी मध्ये हायड्रोजन नव्हतं ऑक्सिडेशन झालाच नाहीये मी नॉट पॉसिबल लिहिलेलं तिथे त्यामुळे त्याला एकतरी हायड्रोजन पाहिजे म्हणजे ऑक्सिडेशन होणार बरोबर ना इथे काय केलं मी त्यातनं एक H आणि ऑक्सिजनचा एक H सो दोघांचा एक H काढला डबल बॉन्ड तयार केला सो त्या स्टेप साठी अल्फा कार्बनला म्हणजे अल्कोहोलच्या वेळेस अल्फा कार्बन ज्याला OH कनेक्टेड आहे तो असतो
है ना, कारण OH इज अ फंक्शनल ग्रुप आणि फंक्शनल ज्या कार्बनला कनेक्टेड तो अल्फा त्याचा हायड्रोजन असेल तर ऑक्सिडेशन होतो अल्कोहोल असतानाचा कंडिशन. ओके, कीटोन जर असेल कीटोन है ना तर हा पूर्ण फंक्शनल ग्रुप त्याला कनेक्टेड आहे म्हणून अल्फा कार्बन. सो इन कीटोन अल्डेहाइड का कीटोन क्या कहेगा, हा कीटोन असू शकतो अल्डेहाइड असू शकतो. मिनिमम 1 अल्फा कार्बन जो आहे तो मिनिमम एक तरी CH3 पाहिजे. सो दोन कंडिशन्स लक्षात ठेवायच्या. जर अल्कोहोल असेल अल्कोहोलच्या अल्फा कार्बनला एक हायड्रोजन मिनिमम पाहिजे. दुसरा त्यापासून जे काही अल्डेहाइड कीटोन तयार होतो. सो अल्डेहाइड कीटोन मध्ये कार्बोनिलला एक तरी CH3 पाहिजे है ना. जर कार्बोनिलला CH3 नसेल तर 3 हॅलोजन टाकू शकत नाही आणि जोपर्यंत 3 हॅलोजन टाकता येत नाही तोपर्यंत हॅलोफॉर्म तयार करता येत नाही है ना. आता आपण काय करणार आहे, कार्बनला 3 हॅलोजन आहे म्हणून हा लिव्हिंग ग्रुप आहे, त्या कार्बनला 3 क्लोरीन आहे म्हणून हा लिव्हिंग ग्रुप आहे. सो फोर्थ स्टेप CCl3 C double bond OH which on reaction with hydroxide काय करणार आहे, हाईट अटॅक करेल ऍज अ न्यूक्लियोफाइल आणि CCl3 काढून टाकेल. So it gives CCl3 minus plus HCOOH. Then further reaction proton transfer आणि प्रोटोनेशन दोन्ही एकामध्ये करून टाकतो मी ते. किंवा डायरेक्टली तुम्ही तेच प्रोडक्ट लिहा है ना. मी ते काय करतो CH प्रोटॉन ट्रान्सफरचा सेफ ते ऍज द साइड करून टाकूया आणि ते HCOO ट्वाइस CH है ना. सगळ्यात जास्त मेकॅनिझम स्टेज कुठे असणार आहे, यामध्ये 3 हायड्रोजन काढायचे 3 सेल टाकायचे त्याच्यानंतर CX3 इज द लिव्हिंग ग्रुप नॉट CX2. CX3 म्हणजे CCl3 CI3 हे लिव्हिंग ग्रुप आहे. सो इट इज CCl3 ऍज अ लिव्हिंग ग्रुप डिपार्ट केला क्लोरोफॉर्म तयार. पॉइंट समजला ते. आता कंडिशन काय आहे, काही वेळेस मला ब्लीचिंग पावडरच्या ऐवजी दुसरे कंपाऊंड्स पण देतात लाईक NaOH Cl2 और NaOH I2 चालतील. मग इथे एक्झाम्पल बघा. CH3 CH2 OH on reaction with Cl2 and NaOH है ना. मी बेस जो आहे कॅल्शियम हायड्रॉक्साइड वापरायच्या ऐवजी सोडियम हायड्रॉक्साइड वापरला चालेल. रिएक्शन मध्ये हायड्रॉक्साइडचा काही संबंध नाहीये पण स्ट्रॉंग बेस पाहिजे. अल्कली किंवा अल्कलाइन अर्थ मेटल हायड्रॉक्साइड पाहिजे राइट. सो इथे काय करणार आहे, पहिला स्टेप ऑक्सिडेशन करणार. हा पुढे अल्फा कार्बन ना अल्कोहोल असताना काय काय पाहिजे बघा. आपल्याला रिएक्शन हॅलोफॉर्म होतो की नाही तो चेक करायचं असेल तर अल्कोहोल बघा. अल्कोहोल मध्ये ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला एक तरी हायड्रोजन पाहिजे आणि त्याच कार्बनला एक CH3 देखील पाहिजे. बाकी हा ग्रुप काहीही असू द्या. सो अल्कोहोल ज्यावेळेस येतात त्यावेळेस ज्या कार्बन OH त्याला एक H पाहिजे का, कारण याचा H आणि याचा H काढून तुम्ही ऑक्सिडेशन करता आणि अल्डिहाइड कीटोन तयार करता. दुसरा ऑप्शन त्याचा ऍडजस्टंट कार्बन CH3 पाहिजे का, ज्यावेळेस हा अल्डिहाइड कीटोन C डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेस याचे 3 हायड्रोजन काढायचे 3 हायड्रोजन टाकायचे. त्यामुळे जर अल्कोहोल ऍज अ रिएक्टंट दिला त्यावेळेस त्यामध्ये काय काय पाहिजे तो तुम्ही डिसाइड करा. ज्याला OH आहे त्याला एक H आणि एक CH3 पाहिजे. किंवा अल्डिहाइड कीटोन दिला असेल तर कार्बोनिलला एक CH3 पाहिजे. बाकी ते काही असू द्या. सो आर मे बी एनी कंपाऊंड पण अल्डिहाइड कीटोन पाहिजे. हा अल्डिहाइड कीटोन पाहिजे त्यामुळे आर मे बी अराइल अल्काइल काही असो हायड्रोजन काही असो पण कार्बोनिल एक तरी CH3 पाहिजे. हा अल्डिहाइड कीटोनच्या वेळेस कंडिशन. अल्कोहोलच्या वेळेस ज्याला OH आहे त्या कार्बनला एक H आणि एक CH3 पाहिजे. सो हे दोन पॉसिबिलिटीज ऑफ रिएक्टंट्स काही देतील त्यावेळेस आपल्याला डिसाइड करता यायला पाहिजे. मग काय करायचं त्यावेळेस काही असो हा पूर्ण ग्रुप मध्ये CH3 ला काढा ऍज अ CHX3 इथे CH3 ला काढा ऍज अ
CHX3 बरोबर आहे. राहिलेला जो ग्रुप आहे सॉल्ट तयार करून टाका. सो राहिलेला कोणाचा हा सो इथे R C डबल बॉन्ड O R C डबल बॉन्ड O ONE सोडियम हायड्रॉक्साइड वापरला ONE पोटॅशियम हायड्रॉक्साइड वापरा OK ठीक आहे. हा ग्रुप काढून टाकलाय. राहिलेला R याचा ऑक्सिडेशन होणार ना HH गेला तर C डबल बॉन्ड O आणि याला एक OA ने अटॅच करा. सो त्यामुळे हॅलो फॉर्म तयार करताना एक तर तुम्हाला अल्कोहोल देतील. इट मे बी प्रायमरी और सेकंडरी अल्कोहोल टर्शियरी चालत नाही. अल्डिहाइड देतील. अल्डिहाइड मध्ये फक्त ऍसिटिक अल्डिहाइड चालतो का C डबल बॉन्डला एक CH3 पाहिजे ना. सो ऍसिटिक अल्डिहाइड मध्ये C डबल बॉन्डला CH3 असतो. बाकी कुठलाही अल्डिहाइड चालत नाही. हा कीटोन असताना एका साइडला CH3 पाहिजे दुसऱ्या साइडला काहीही अटॅच करा प्रॉब्लेम नाही आणि तो सॉल्ट मध्ये राहणार असाच आणि हा CH3 ऍज अ CH6 राहणार. क्लियर. मी एक दोन तीन एक्झाम्पल्स एक्सप्लेन करतो तुम्हाला आयडिया येईल. काही ठिकाणी तुम्हाला Cl2 प्लस NaOH द्यायची होती. NaOH प्लस Cl2 त्यापासून तुम्हाला NaOCl सोडियम हायपोक्लोराइड ह्या दोघांपासून तो तयार होतो. एक तर तुम्हाला हे दोन कॉम्बिनेशन देतील किंवा हा देतील. मिनिंग एकच आहे राईट. सो ह्या रिएक्शन मध्ये CH Cl3 हा CH3 ऍज अ CHCl3 गेला कारण याचे 3 हायड्रोजन काढून Cl टाकणार आहे है ना. प्लस राहिला काय आता अल्कोहोल ना त्या एक कार्बनचा ऍसिड म्हणजे HCOO सपोज याच्याऐवजी CH3 CH हॅलो फॉर्म रिएक्शन होतो का बघा. आपला क्रायटेरिया काय आहे ज्या कार्बन लोहाचे आहे त्याला एक H पाहिजे आहे. ज्या कार्बन लोहाचे त्याला एक तरी CH3 पाहिजे आहे. होणार रिएक्शन. मग काय करणार त्या CH ला सेपरेट करा ऍज अ हॅलो फॉर्म. ओके सगळीकडे मी Cl2 वापरला इथे I2 वापरतो. I2 NaOH काय करणार CH3 ला CHI3 मध्ये कन्वर्ट करणार. Cl2 वापरल्यामुळे क्लोरोफॉर्म I2 वापरत असाल आयोडोफॉर्म. सो इट गिव्स CHI3 प्लस राहिला का आता CH3 हा ऍसिड तयार होईल ना त्या कार्बनला सॉल्ट मध्ये कन्वर्ट करा. बाकीचा राहिलेला CH3 त्याला पुढे हा ऍसिड होईल ना कार्बोनिल होईल पुढे ऍसिड होईल. सो COO या कार्बनला COONA मध्ये कन्वर्ट करा. ज्याला OH आहे तो COONA तयार होईल. दुसरा एक्झाम्पल घ्या. CH3 CH2 CHOH CH2 अँड आता हॅलो फॉर्म रिएक्शन देईल का मला ते चेक करूया का. बघा अल्फा कार्बनला OH आहे त्याला एक H आहे करेक्ट आहे. पण त्या अल्फा कार्बनला एक पण CH3 नाहीये आणि इकडे CH2 आहे चालत नाही. इकडे पण CH2 आहे चालत नाही. सो अल्फा कार्बनला एक तरी CH3 पाहिजे म्हणजे याचा हॅलो फॉर्म रिएक्शन होणार नाही. विषय समजलाय का होत नाही तर अल्फा कार्बनला CH3 नाहीये CH2 आहे दोन्ही साइडला. देन फोर्थ एक्झाम्पल CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3. ओके आपण अल्कोहोल घेतो ना. ह्यामध्ये हा अल्फा बेस देईल का ज्याला OH आहे अल्फा कार्बन त्याला हायड्रोजन आहे एक कंडिशन करेक्ट आहे प्लस एक CH3 पण आहे. हॅलो फॉर्म टेस्ट देणार CH3 काढा ऍज अ हॅलो फॉर्म काय वापरणार ते
I2 प्लस KOH. सो काय करणार मग आता I2 आहे म्हणून CH3 changes to CHI3 CHI3 राहिलेला पार्ट CH3 CH2 ज्याला व्हायचे तो ऍसिड मध्ये काढूया ना. सो प्लस CH3 CH2 CO OK. बरोबर. CH3 CH2 CO OK. टर्म्स क्लियर आहे. सो फ्रॉम अल्कोहलची कंडिशन सेम पॉइंट आहे. अल्कोहलच्या इथला पिटून दिला काय चेक करणार C डबल बॉन्ड वाला एक CH3 आहे का चेक करा. असेल रिएक्शन होतो. दोन्ही साइडला जर का CH3 नसेल रिएक्शन होत नाही. सिंपल पॅटर्न सिंपल कंडिशन. ओके. तर आता आज जे रिएक्शन झालेले आहे सगळे रिएक्शन महत्त्वाचे आहेत. मी सेकंड एक्झाम्पल घेतला प्रिपरेशन ऑफ हॅलोफॉर्मचा. आणखी एक मेथड आहे सोपा आहे आपला स्टार्ट आहे आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोफॉर्म खूप महत्त्वाचे आहेत. तो मी नेक्स्ट लेक्चरला कव्हर करेन.